विशेष अधिवेशनामध्ये कायद्याने टिकणारं आरक्षण देणार असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। फडणवीस सरकारच्या काळामध्ये जे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं ते देणार असं शिंदेंनी म्हटलंय। तर अधिवेशनाच्या सुरुवातीला सगळे सोयऱ्यांचा मुद्दा चर्चेला घ्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। नाराजीची लाट सरकारला परवडणार नाही असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास प्रचंड मोठं आंदोलन आम्ही उभारू। मनोज जरांगेंनी राज्य सरकारला या शब्दात इशारा दिलाय। एक विशेष अधिवेशन आम्ही बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन आहे। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठीच उद्याचं बोलवलेलं आहे। देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं सुप्रीम कोर्टात, हायकोर्टाने ते कायम केलं, सुप्रीम कोर्टात ते रद्द झालं। ते आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचा निर्णय उद्या आम्ही घेणार आहोत। नाराजी पसरत चालली प्रचंड, तुम्हाला दिसाय ना ती इतकी सुप्त लाट आहे, डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखत यातून तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत। तुम्ही जे आर काढता त्याची अंमलबजावणी करत नाही। मराठा समाज हा या राज्यातला बलाढ्य समाज आहे, प्रचंड मोठा आहे, तुम्हाला परवडणारी नाही आहे ही नाराजीची लाट, तुम्हाला परवडणारी नाही। ह्या लाटेत कोणाचं कुंकळ तांगे सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या लांब उडून जाते, समजून घ्या। आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या, आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचं कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे। मग तुम्ही सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागलाय, त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा। नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार। तुम्हाला ते 100-150 महत्वाचे की 5-6 करोड मराठे महत्वाचे हे तुम्हाला 21ला कळत।